नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा आज 6वा भाग. छत्रीवाणी रात्र काळ्या शेमडीवाणी पसार झाली. चिमण्या आणि कोंग्याच्या कलकलाटामुळं बापू आंगमोड्या देत आणि डोळे चोळत महाराजा उठावा तसा उठला. झोप पुरी न झाल्यामुळं त्याचे डोळे पांगऱ्याच्या फुलावानी लाल भडक झाले होते. मी पाठीवर लिहित बसलो होतो तेव्हा बापू मंजूळ आवाजात म्हणाला, दौलत, मी असो का नसो असाच मन लावून अभ्यास करत बस, त्यामुळे विद्या वाढते. मांगांची कीव रावांना येत नसती. मांग नात्याचे न गोत्याचे नुसत्या कामाचे असतात. म्हणून तू रावांच्या तावडीतून सई सलामत सटक. तू त्याईचं काम करून बाटू नको. अरे शहाणे सुरते राव मांगाला त्याईच्या दावणीचे बैल समजतात. मुळक्या मारू मारू त्याईच्याकडून कामं करून घेतात. काम झालं र झालं का त्यांच्या कमरत लाता घालतात. राव कडू दूध घ्यावानी असतात. मांगानं रावचं काम चकोड जरी केलं तरी बी मांगाच्या मायच्या बोकांडी बसतात. म्हणून तू धोंड्याच्या पाया पडणाऱ्या लोकांपासनं कैक योजना दूर राहे. मी जे तुला जीवाचं कातोडं करून सांगालाव ते उजव्या कानानं ऐकून डाव्या कानानं सोडू नको. ते तुझ्या काळजावर कोरून ठेव र बापू. दौलत, राव विश्वासू नसतात. गंगत नेऊन केसानं गळा कापतात म्हणून मी तुला साळत घातलाव. मी तुला गोडी गुलाबीनं बोलताव म्हणून लाडानं येडा वसील बरं काय. अरे येड्या, मी नेहमी रात वालांडून गेल्यावर घरी आलाव हे तुला ठावं आहे काय. नाही, मी खिन्न आणि सुन्न होऊन म्हणालो. दौलत, आम्ही तिघं मांग पायी आणि हे सारे राव गाडीत बसले होते. त्याने अशा गाड्या दामटल्या का बस विचारताच सोय नाही. दारूनं बोचे खंगाळणारे राव त्याईच्या बैलाला एक एक शिशी पहिल्या धाराची दारू धोट्यानं पाजवले म्हणून बैल चौकोर उधळले. मला तेव्हा वाटलं रावाचे भस्म लावलेले गळे घोटून मारावं, परंतु मारता येत नव्हतं. मग विश्वनाथ रावाचा टिळा पुढं गेला आणि आम्ही मांग असल्यामुळं मागं राहिलो. मला ताण लागल्यानं माझं नरडं कोरडं पडलं होतं म्हणून तांड्यावर पाणी पिऊन आम्ही बेंडक्या व्हाळावर आलो. तेव्हा माझा पाय घसारला, धोंड्याच्या सामटीत पडला. तिथं माझी वाट बघत इचू वाचला होता. बरं झालं काळ नव्हता, नाही तर झेंडू फुटून तिथंच हा म्हणता पारान गेला असता. मी रट्ट्यावर बसून अभ्यास करत होतो. बापू माझ्या पुढं बसून त्याचं डोंगरावानी दुःख, खदखदत्या वेदना आणि जालिम जुलूम मला सांगत होता. मी शिकून सवरून मोठा, नाही पंडिताचा पंडित व्हावा असं त्याला वाटत होतं. घनश्या, विश्वनाथराव आणि 4-5 राव मांगवाड्यात येऊन खंड्याला पोलिसावानी दटावीत आणि चांगला धमकावत होते. खंड्या महाधोट आणि नरडीचा घोट घेणारा असल्यामुळं त्यांना अजिबात दबत नव्हता. विश्वनाथ देवाचं भजन करणारा इसम शिव्या द्यायला लागला. खंड्या, तुझ्या बायकोला आलम दुनियेनं घोळसून मोठवाने पोट आणलं. तुम्ही मोराळा संघ का नाही गेला र? तुम्ही तांड्याव लामाण्याच्या गटागट मोताडा पिऊन घरी झिंगत आणि पेंगत आल्या. या टिळ्याचं मोतर केलं तुम्ही. माझ्या इवनं माझं भांडून भांडून झाडतन केलं की रे नासकुटले हो. रावानं खंड्याला हासडल्यामुळं तो असली बहादर त्याच्याकडं बघून आगळ पगळ हसता येईल तेवढा हसला आणि गंभीर होऊन शिव्या हसडायला लागला. रावसाहेब, तुम्ही बोलून तुमच्या तोंडाची वाप फालतू गमावता. आम्ही आमच्या सोनकेळाची वाप कावळ्या आणि सावळ्या काकडीच्या तिरकोनात गमावतो. काय रे किसन, खरं का खोटं बोल. विश्वनाथाची लेक गावसुंदरी सुलोचना किसनची सखी होती हे गुपित तिच्या बापाला माहिती नव्हतं. म्हणून राव खिजून पण मंद स्वरात म्हणाला, खंड्या, येडा झाला का रे तू? मी म्हणाला आणि एक आणि तू म्हणाला हलकटाची मेक. मी चलाव लांब्या व्हाळानं आणि तू चलास डुकऱ्या माळानं. तुम्ही मोराळा संघ कामून गेल्या नाही म्हणून मी तुला पोचलाव. वाटतं तुम्हाला कुठं सरा बिराब डासला होता का काय र? खजळीचे हो, तुमच्या मायवर कुत्रं चढवलं बांडगे हो. रावसाहेब, मी चला ऊसाच्या माळ्यानं आणि तुम्ही चल्या कारल्याच्या ताळ्यानं. शेपोळ्या श्याम्यावानी आम्हाला काय पुसता? पुसा ना तुमचे मायचे टंगडे उचलणाऱ्या रावांना. खंड्या, मी पुसूनच आलो. त्याईनं मला सारं आणि खरं सांगून टाकलंय. तुम्ही तांड्यावर लामाण्याचा मुताडा प्यायला गेलता का नाही मला सांग.
रावसाहेब बोलल्यामुळं खंड्या दिलखुलास आणि मुखऱ्या हसला. सोयरीक जमल्यावर मुलगा हसावं तसं. तेव्हा राव चिडून शिव्या हसडायला लागला. खंड्या, तुझी माणसाची अवलाद आहे रे गाढवाची. मी माणसावानी बोलावं आणि तू वाळीत टाकलेल्या तड्यावानी दात काढून हसालास. तुझ्या जिन्यावर तंबाखू खाऊन पचकन थुतलं. राव खंड्याला शिवा हसडल्यामुळे तो हेरावानी पूत खळखळून हसला. गोपनीच्या दगडानं जनावर जखमी व्हावं तसा तो घायाळ झाला. कावरा बावरा होऊन म्हणाला, खंड्या, माझा आंध बघू नको, काय झालं खरं खरं सांग. असं म्हणून राव खिन्न झाला. उपासी माणसाला चक्कर आल्यावर तो गपकन खाली बसावा तसा मट्ट दिशी खाली बसला. फकीराला बघितल्यावर लालतोंड्यांना घाबरं सुटावं तसं त्याला घाबरं सुटलं. खंड्याच्या भेसूर हास्यामुळं त्याची फार वाईट अवस्था झाली. म्हणून त्यानं त्याची हसून खिल्ली उडवली. तेव्हा थोराड थोबाडाचा राव खंड्याकडं बघत राहिला. त्यानं टिळ्याची कथा नखरेलनार अंगाला मुरळी झटके देत बोलावी तसं सुरू केलं. रावसाहेब, आम्ही तिघं चांबारटेकी पसवर टिळ्यापुढं होतो. तिथं तुमच्या रावानं बैलाईच्या नरड्यात घोट्यानं दारू वतले, त्यामुळं बैल बिथरले. शंकरपाटाच्या बैलवानी 4 पायावर पळत सुटले. आमच्यानं गाड्याबरोबर पळ नव्हते का? नाही, रावसाहेब कुथत बोलला. रावसाहेब, उन्हाळा असल्यामुळं आमच्या तोंडाला खरटी आली. आम्ही मासोळीवानी तडफडत होतो. अंधारी रात, त्यातल्या त्यात पायाला फाटकं तुटकं बी पायतान नाही. समजा असलं तरी बी तुम्ही घालू देत नाही. तोंड उघडलं का मांगडं ग माजलंय आणि तोंड बंद केलं का मुकं झालंय म्हणता. हे तुझं खरं आहे, पुढं बोल. रावसाहेब, गाड्या डोळ्याचं पतन लवजेपर्यंत 4 आवड पुढं गेल्या म्हणून आम्ही मागं राहिलो. ताण लागली होती म्हणून आम्ही पाणी पियाला तांड्यावर गेलो. तिथं पोटभर पाणी पिलो. मुताड्याला शिवलो नाही. माझं खोटं असन तर आप्पाला पुसा. हे बघ, मी कोणाला बी पुसत नाही. मग पुढं काय झालं? अरे बाप रे, पुढचं तर विचारूच नका. खंड्या काम करून दमल्यावानी दमला आणि डोक्यावर हात ठेवून जमिनीवर बोर्ड टेकावला. दातखिळी बसल्यावानी बोलणं थांबवलं. राव दात्या येऊन म्हणाला, अरे खंड्या, काय झालं रे तुला? बोल की, मरतोस का काय रे तू? रावसाहेब, मी मरत नाही जी, सारं सांगतो. हा तुमचा पूत आणि तांड्याव पिला मूत. तुमच्या ह्या रायखोडाच्या भूतानं नायकाच्या सुनेचा हात धरला. नायकानं तुमच्या पुताच्या बोच्यात पक्की शेंद्रावानी लाल सुरूप मिरचू भरला. चोराला मारल्यावानी ह्याला बदाडला. बरं झालं का नाही रावसाहेब? रावसाहेब, तरी बी तुमच्या पुताला म्हणा की कावसूला म्हणा, सोडलं नाही. निकनीच्या पिशा ठोकल्यावानी ठोकून आणि हाडं ढिल्ले करून जांभळीच्या झाडाखाली फेकला. तिथून आम्ही त्याला घरी आणला. घरी येताना आपाला इच्छानं दणका दिला. बरं झालं काळ नव्हता, नाही तर चिल्ल्या पिल्ल्याचा आप्पा पंढरीला गेला असता. रावसाहेब, आता तुमचं कौतिक पुरी झालं. अशानं आमचे लेकरं बाळं परदेशी होतीन. आमच्या साध्या बोळ्या बायकांची कपाळं पांढरी होतीन. आमचे सोन्यावानी लेकरं लोकाईच्या दारोदार भिकाऱ्यावानी वटक्या घेऊन वाडे माय असं म्हणत भीक मागतीन. खंड्यानं त्याच्या तुटकं फुटकं बोलणं थांबवला. त्यामुळं राव दांगला आणि कुत्रं शेपूड घालून पळावा तसं त्याने मांगवाड्यातनं पळ काढला. इरसाल वातानं कहर केल्यामुळं बापू जखमी चित्त्यावानी झोपड्यात कणत बसला होता. दिवस डोंगराआड गेला की त्याचे टोंगळे सुजत होते. पू भरल्यावानी ठणकत होते. त्याचा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता, म्हणून माय त्याच्या टोंगळ्यांना घासलेट लावून मालिश करायची. वाची जळून राख होऊ दे असं संतापून म्हणायची. बापूच्या सिस्माच्या खोडावानी मांड्या आणि बलदंड बाहू कुंभार चिखल तोडवावा तसं मी तोडवत होतो. त्याचा देह टणक आणि चिचुक्यावानी कणक असल्यामुळं माझ्या वजनानं दबत नव्हता. बापू मला घडवण्यासाठी रात्रंदिवस रावाच्या घरी दारी घाम गाळून त्याचे चांदीवानी पांढरे हाडं कोळशावानी काळे करत होता. इतकं राबून आणि कामं करून त्याने कधी बाज धरला नव्हता, कारण तो धर्तरीच्या कुशीत असल्यामुळं बिमाऱ्या त्याच्यापासून कैक मैल दूर होत्या. सुग्या येत आणि जात होत्या, पण एका सुगीनं मात्र दुबळ्यांना पांगळ्यांना ज्याला कोणी नाही अशा जीवाचा आणि गरिबाचा पांग फेडला होता. साध्या हाडाची काढं करणाऱ्या दलितांच्या झोपड्यात 4-4, 5-5 मण धान्य पडून होतं. माय आणि बापूनं दिवसाची रात करून 7-8 मण धान्य जमवलं होतं, म्हणून दोघं बिनफिकीर होते. बापूनं साळीच्या हंगामात साळी, तर तुरीच्या हंगामात तुरी, तर ज्वारीच्या हंगामात ज्वारी कमावला होता.
जसं मधमाशी मध पोळत जमा करून ठेवते का नाही तसं. म्हणून आमचं झोपडं वाखारीवाणी अन्नधान्यानं भरलं होतं. बापू खुश होऊन म्हणाला, दौलत, एवढा माल मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलं नव्हतं र. घाम गाळावा जोग्यावानी आणि खावावं राजावानी. काम माणसाचं जीवन बसोळ्याच्या फुलावानी फुलवते. हांडगा आळस माणसाचं जीवन मातीत घालते. सुगीत माणसानं घटकाभर बी बसू नवं. मांग आणि मांगाची चुगली रावाला सांग. मांग कसे करतात ते ठाव आहे का तुला? नाही. मी बापूच्या तोंडाकडे बघत म्हणालो, दौलत, माणसानं येळचं भान ठेवून काम दम करावं. घरात मन 1.5 मन दाणे असले का मांग घरातनं बाहेर पडत नाहीत. दाणे उडाले का घराच्या बाहेर निघतात. जसं बेंडू कोकाडातनं बाहेर निघते का नाही तसं. हे बरं आहे का? नाही. मी मान हलवत म्हणालो, दौलत, माणसानं मनभर दाणे खात 2 मन दाणे मागं टाकावं. तवा कुठं रावा पुढं हात पसरावं लागत नाही. हे साधंसुद्धा गणित मांगाच्या डोक्यात बसत नाही. मांगापुढं डोसकं जरी कापून ठेवलं तरी बी कोणाच्या बापाचं ऐकत नाही ते. जाऊ दे र, उलट्या गागरीवर पाणी, आपल्या काय बापाचं चलय र. घरात साळी असल्यामुळं माय मला कांडून आणि सडून भात करून द्यायची. वरण भातावर ताव मारून कुत्रीच्या गोंडस पिलावाने अंगणात खेळायचो तर कधी मस्त लोळायचो. गोकरण खाऊन सस्या उडा मारावा तसा दादाला कोडायचो. ओतभर आनंद व्यक्त करायचो. तर मग मी काय सांगत होतो, हां, बापू तरणाबांड असूनही खजाळ वातानं त्याला घेरलं होतं. त्याचं खाणं पिणं आणि गाणं म्हणणं बंद झालं होतं. त्याचे टोंगळे सांधे सुजून भप्प झाले होते. त्याला उठता येत नव्हतं का बसता येत नव्हतं. उत्तराच्या पाण्यानं कसदार जमिनीतलं पंदाड माजावं तसं गोरगरिबीचं रगत पिऊन माजलेला राव मागवाड्यात आला आणि डोकं खाजवत म्हणाला, पिरनाट, मांडवात कुत्रं मरून पडलंय र, वडून टाक बरं त्याला. रावसाहेब, वातानं मी भलता जेरवालायची. हालता येईना झालं आहे की डोलता येईना झालं आहे मला. बघा की माझे कसे हातपाय सुजलेत ते. मग कसं करतो र कुत्र्याचं? रावसाहेब, खांड्याला माझं नाव सांगायची, वडल त्यानं. पिरनाक, एक काम करतोस कर? रावसाहेब, करतो जी. कोणचं काम आहे ते तर सांगा. सांगतो, असं कर. पिरनाक, मापून 150 बिब्बे फोडून पावशेर टाळक्याच्या कण्यात खतखत शिजव. त्या शिजून नरम झाल्या का चांगल्या निवू दे. मग त्या सकाळ दुपारान संध्याकाळ खाय. मग तुझी वात. 8 रोजानं मला भेट. असं आडबल सांगणं सांगून आडानी राव मांगवाडा सोडला. तेव्हा माईच्या मनात संकीची पाल चुकचुकली आणि ती चिंतातूर होऊन म्हणाली, अहो, बिबेच्या कान्या खाऊ नका बरं. 150 बिबेच्या तेलानं तुमचे आतडे तट तट तुटतीन. तुम्हाला काम नसल्यामुळं काकतलं काढून बाजारात ठेवता. माझी आण आहे तुम्हाला, त्याचा अजाबात ऐकू नका. भलता वांगाळ आहे त्यो. त्याच्या मुखात 5 रोजचं आणून वतलं. त्याला काय उच भोग कळतं काय? 1 म्हणता 2 म्हणते. आरकल तोंड्या कोटला. तुला लय कळते का? राव परीस लय शहाणी आहेस का तू? माझी वैरी नसलेली यात दारियाला जाणार आहे. 1 म्हणतात 2 म्हणणाऱ्याचं कवा कवा खरं होते. तू कान्या भरड. अहो, तुम्हाला मरणानं येडलंय म्हणून भलतं सुचू नवं ते सुचलंय. मी काय कान्या भरडत नाही. घोरपडीचं तेल घरात आहे, टोंगळ्याला लावून मालिश करतो. बघा तुमची वात जाती का नाही ते. असं म्हणून मायनं घोरपडीचं तेल काढून बापूच्या सुजलेल्या टोंगळ्यांना लावून मालिश केली. 1-2 तासांनंतर सूज आणि ठणक कमी झाल्यावानी वाटली. टोंगळ्यात थोडी लवचिकता आल्यावानी भासली. घोरपड वाताची वस्ताद आहे अशी त्याला खात्री पटली. 4-5 दिवस बापू चालत फिरत फेरफटका मारत होता. पुन्हा त्याच्या वातानं उचल खाऊन त्याच्या टोंगळ्यात जाऊन घुसली. त्यामुळं त्याच्या शिशावानी देहात ताप मुरायला लागली. टोंगळे सुजून डब्बल रोटी झाली. त्याच्या देहाची लाही व्हायला लागली. म्हणून बापू म्हणाला, दौलतची माय, बिब्याच्या कान्या करून दे की मला. पोटात कान्या पडल्या का माझा वाद गंगाला जातं का नाही ते बघ. अहो, पोटात कान्या पडल्या की तुमची हाडं दारियाला जातात का नाही बघा. वडरीनं डुकराचं तेल दिलं आहे मला, ते लावून तुमची मालिश करतो. मग बघा तुमचे टोंगळे उतरतात का नाही ते. लय गरम असतं ते तेल. टोंगळ्यातलं सारं दुःख येचून खातं आहे. जसं खळं उठल्यावर लवरं उरलेले सुरलेले दाणे येचून खातात का नाही तसं. डुक्कर आणि वाताला देते टक्कर. असं म्हणून माईनं शिशीतलं तेल काढून बापूच्या टोंगळ्याला लावली. 1-सव्वा तासानंतर त्याच्या टोंगळ्यात लवचिकता आली. त्यामुळे त्याला 10-12 दिवस हायसं वाटलं. पुन्हा वातानं तोंड वर काढलं.
टोंगळे सुजून मोगरीवाणी झाले. मनगट कोपरं सुजून वाकडे झाले. उठणं बसणं परसाकडं जाणं कठीण झालं. त्यामुळे त्याचा जीव नाकात आला. पतंगावानी हलका देह शिशावानी जड झाला. त्यांनी डरकाळी फोडला. दौलची माय. काय हो, कन्या करतोस का दणके खातोस? दणके खाऊन ढेकूर येस पतर पाणी पितो, पण कन्या काय करत नाही. अबिबेच्या कन्यानं हागवण लागते. हागवण लागो की पंढरीला जाओ, आज मला कन्या पाहिजे म्हणता पाहिजे. देतो कन्या करून, पण तुम्हाला हागवण लागली की तुमच्याजवळ येत नाही का? धोतराला हात लावत नाही. येड, थोडं मागचा पुढचा विचार करून बोला की. तुम्हाला दाडगतीनं येडलंय म्हणून हे सारं सुचलंय. थोडा नाही पुरा विचार करून बोलायलोय मी. आज मला कन्या पाहिजेल म्हणजे पाहिजेल. असं म्हणून सावकार पैसे मोजावा तसा बापू बिबे मोजत होता. मोत्यावानी जोंधळे जात्यात टाकून मायनं गाणं न म्हणता एका जोंधळ्याच्या 4 खपले केली. बापूनं बिबे फोडून येळणीत ठेवला. मायनं तिच्या मनाविरुद्ध चुलीवर आधान ठेवली. जाळाच्या धडक्यानं पाण्याला खळखळ उकळी आली. त्या उकळीत तिने कण्या आणि बिबे टाकली. 15-20 मिनिटात डांबरावानी काळा ढुस्स कण्या भगोण्यात तयार होऊन बसल्या. सागोतीवर मांद तरंगावं तसं कण्यावर बिब्याचं तेल दिसत होतं. त्या कळकट्ट कण्या माय येळणीत निवत घातली. बापूनं कण्यातले बिब्बे काढून त्यानं त्यांना विचकून त्यातल्या गोडांब्या काढून येळणीत टाकला. गोडांब्यानं मेळणी भरली. तिला त्यानं शिक्यावर ठेवला. कण्याचे बरोबर 3 भाग केला. लगेच एक भाग घशाआड केला. दुपारी दुसरा, संध्याकाळी 3रा भाग पोटात टाकून मोकळा झाला. रात निघून गेली. उठल्याबरोबर त्याच्या पोटात सूपभर आग पडली. त्यामुळं त्यानं पाण्याचे गेळेचे गेळे पोटात ओतून घेतला. तरीही त्याच्या पोटातली आग आणि भगभग काही केल्या कमी होत नव्हती. त्या आगीचं आणि भगभगीचं रूपांतर हागवणीत झालं. रोज विष्ठ्याऐवजी लाल भडक रगत पडायला लागलं. माय बापूवर शिव्याचा गजब करायला लागली. तिला भलता राग आल्यानं ती बापूच्या अंगावर धावून जात होती. बापू म्हणत होता, अगं उगं बस, हागवण व्हय, 4-5 रोजात बसेल, फालतू बॉम्बलीस तवापासनं. बोंबलत नाही का तुमच्या सावलीला उभं राहत नाही? हागून हागून मारा. माझ्या बापाचं काय चाललंय? रामकिसने हा लई आपिस आहे. लोक त्याला कुपितर म्हणतात. त्याच्या औषधानं मासीच्या पाया इतका बी गुण येत नाही. त्याचा औषध पोटात गेलं का दरद कमी व्हायचं लय होते. बघा तुमच्या हागून हागून आतडे तुटतात का नाही? लय वांगळे सपाट पायाचं इदूर. मायबापूचं भांडण चांगलं जुंपलं होतं. त्यात त्याच्या हागवणीनं भलता कहर केला होता. माय बापूला भांडून सळो की पळो करत होते. ते भांडण नव्हतं बरं का. भांडण होतं त्यांच्या आपुलकीचं आणि एकमेकावरच्या जीवाचं. दिवसातून 15-20 वेळा नुसतं भळभळ रक्तच पडत होतं. पावसाळ्यात हाडुलक्या ढोरं गळावी तशी बापू गळला होता. शेवटी खंगून त्यांनी बाज धरली. म्हणून मायनं तिला भोकं पाडून डेऱ्याचं भल्लं मोठं खापर तिच्या खाली ठेवले. एका दिवसात 3-4 वेळा जिवंत रक्तानं खापर भरायचं. भरलेलं खापर खाली करून पुन्हा माय बाजं खाली ठेवायची. ती कडकडून रामकिसण्यावर बोटं मोडायची. काळजाच्या देठापासून सर्राप द्यायची त्याला. 4-5 महिने झाले तरी ही हागवण थांबली नव्हती. दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत होती. बापू दिवसातनं लिंबा एवढा भात मोठ्या मुश्किलीनं घशाआड करत होता. डोसकं नसलेले वैद बापूला झाडपाला देत होते, तरीही मासीच्या पाया एवढासुद्धा फरक पडत नव्हता. शेवटी खंड्यानं बापूला पाटकोळी घेतलं, दवाखान्यात नेला, पण तरीही गुण काय आला नाही. बापू म्हणजे जणू काही खडक चाट्या मासोळीचा काटाच झाला होता. माय बापूकडं बघून तिच्या काळ्या जांभूळ डोळ्यातली आसवं तिच्या गालावर टिपत होती. मग मीही बुळबुळ आसवं गाळायला लागलो. बापू मायला हिंमत देत होता. मी पंढरीला जात नाही का काशीला जात नाही असं छातीवर हात ठेवून सांगत होता. ज्या वर्षी बापू हागवणीनं बेजार होता त्या वर्षी हागवणीच्या साथीत गावातली लहान थोर माणसं दगावली होती, म्हणून माय घाबरली होती. घर फिरलं का घराचे वाशे बी फिरतात. बापूचा मोठा भाऊ, मी त्याला मोठा बापू तोंड भरून म्हणायचो. तोही बापूकडं कान्या डोळ्यानं सुद्धा बघत नव्हता. उलट बापूला आडव्या उभ्या शिव्या हसडत होता. पिर्या हे वक्तं बेनं लय माजलं होतं. आता ह्याचे दिस जवळ आले. 4-5 रोजाचा सोबती. आज नाही तर उद्या वास घेत जाते. रात दिवस हुमते म्हणून आमची झोप मोडते. मरुमाईच्या बाकऱ्यानं आमची साखर झोपळीवली. मोठ्या बापूचं ऐकून मोठी माय बापूकडं बघून कुल्ले मुरडायची.
रावाची बायको शिव्या हसडावी तशी ती बापूला विनाकारण शिव्या देत होती. भाड्या, 1-2 रोजात मसनवटीची वाट धरते, त्याची तरणी रांड हाणून घेत मुलखावर जाते. कंडवाली मुरळीवाणी नाचत होती नवरा चकुटाई म्हणून. खरंच बापू देखणा, वाघावानी जबड्याचा, पोलादी शरीराचा, झुपकेदार मिशांचा, पिळदार देहाचा, टिचभर नाकाचा, उंच कपाळाचा, पाणीदार डोळ्याचा, मोरावानी आईडबा चालाचा. तो वैरेच्याही नजरेत पटकन भरायचा. गोड वाणीचा. लहान मूल तोंड भरून बोलावं तसं प्रेमानं वाटेच्या वाटसरूलाही बोलायचा. शहाणा असूनही कधी कधी कमी डोसक्याच्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवायचा. 4 धेले घरात असले की दुसरे 8 धेले मागं टाकायचा, म्हणून मांग बापूवर कोळ जळल्यावानी जळायचे. डोक्यात रानगोवऱ्याची राख घालून घ्यायचे. वैर्यावानी त्याच्याकडे तिरप्या तारप्या नजरेनं बघायचे. बापू मात्र हू का चू करत नव्हता, नुसता मुक्या माणसावानी गप बसून राहायचा. आता मी काय सांगत होतो, माय पाण्यानं तर कधी तिच्या आसवानं बापूचं अंग आणि हातपाय पुसायची. त्याचं धोतरान कुडता रोज न चुकता बदलायची. त्याच्या मायवानी त्याची सेवा करायची. बापू जगला आणि वाचला पाहिजे म्हणून ती मरुमाईची पूजा अर्चा करायची. डोळं लावून हात जोडून म्हणायची, मरुमाय माझा वाघ वाचू दे. मी तुझ्या नावानं अर्ध्या क्विंटल वराड्याचा भंडारा करतो. माझ्या चिल्ल्या पिल्ल्याच्या बापाला बोर खाऊन आटोळी फेकल्यावानी थुकून टाक. असा असली नवस करून मायनं 3 वेळा रप रप टाळे वाजवली. मरुमाईच्या नावानं हार बोला असा जयघोष केली. माईची माया येडी आणि पायानं कंस ओढी हेच खरं. तेव्हा मोठी माय ऐकून म्हणाली, नवस कर का भंडारा कर, तुझा ठोकन पीर मातीला धन होते. त्याची पायली भरली 2-3 दिवसात उबडते का नाही बघ. मोठ्या मायचे अपशकुनी बोल ऐकून बापूचा पारा 105 वर जाऊन बसला. ताडकन बाजावरनं उठला. तिच्या आणि मोठ्या बापूच्या अंगावर धावला. शिव्यांचा वर्षाव करायला लागला. भाभी, तुम्ही भाऊजा नाही, वशा घरची धानवा आहे. आणि दादा, तू तर भाऊ नाही, वैरी आहेस. मी तुझ्या खांद्यावर जाणार नाही, तूच माझ्या खांद्यावर जाशील. माझी 7.5 फक्त 3.5 महिने राहिली. मी 4थ्या महिन्यात बाज सोडणार. समजा मी वरती गेलो तर माझं तुला काय मिळणार आहे? धन ना दौलत? मग का चित्तूस मला? चितू नको. तू चितल्यानं माझा वस बुडणार नाही का माझ्या घराला ताटी लागणार नाही. मांगानं शराब दिल्यानं रावाचा मोठेचा बैल पंढरीला जात नाही. दौलती शिकून सवरून माझं नाव करते का नाही ते बघ. दादा, तू तर पक्का बायकोच्या मोठीतला नवरा आहे. तुझ्या लाडाच्या बायकोला सांभाळ, नाही तर तिचं टप्पर फोडून दानफान करेल. तुझं बघून तुझी बायको बी बोलती मला हे वागणं बरं नाही. जरा विचार करा मग बोलत जाय. बापू मायला हिंमत देत होता. मी मरत नाही असं म्हणत होता. म्हणून माय त्याच्या हिमतीमुळे आले दिवस पुढं रेटत होते. 10 महिने पूर्ण झाले तरी त्याची हागवण थांबली नव्हती. तो नुसता हाडाचा सापळा झाला होता. 5.25 फूट बापू आता 6 फूट दिसत होता. म्हटला, दौलत, मी वाचतो र, 2 महिन्यात बाज सोडतो र. तू तिळमात्र घोर चिंता करू नको का शाळेला चंपा साळ्याच्या पोरावानी दांडी मारू नको. रोज शाळेला जायचं बरं की. असं म्हणून सुखी माणूस हसावा तसा बापू माझे खांदे हलवून गदगद हसला. माझ्या अंगा खांद्यावरनं त्याचा प्रेमळ हात फिरवून शांत झाला. बापू बरा झाल्यावानी मला वाटत होतं. रोज वटकीभर भात आणि गाईचं दही घशाआड करून बाजावर पडून आले दिवस मागे टाकत होता. डाळदाणा त्यानं झोपड्यात साठवून ठेवला होता, नाही तर आम्ही सारेच माती आड होऊन आमच्या हाडांना वळंबा लागला असता. एक दिवशी फिरत फिरत जामगावचा मोठा बापू जातपंच आमच्या घरी सहज यावा म्हणून आला आणि बापूकडे बघून म्हणाला, बिराजी. काय दादा? अरे मरतोस की तू? तुझी हालत बघू वाटत अशी झाली. दादा, अजिबात मरत नाही मी, धीर करू नको. बापू मरणाला अजिबात भीत नव्हता का घाबरत नव्हता, पण मायला नि इघ्न संतोषी लोकांना मात्र नक्की वाटत होतं बापू काशीला नाही तर पंढरीला जाते म्हणून. त्याची इच्छाशक्ती माळा एवढी दांडगी असल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा मात्र जाणवत नव्हती. बापू त्याच्या घोगऱ्या आणि करारी आवाजात ठणकावून सुखी माणसावानी पुन्हा हसत म्हणाला, दादा, मी ही दुनिया सोडत नाही. 1 महिन्यात मी काम करतो का नाही बघ. मला काय बी झालं नाही, नुसती हागवण लागली. रामकिसनेची जेरू ताणली. त्याने मला 150 बिब्याच्या कण्या खायला सांगला म्हणून मी येड्यावानी खाल्लो. दाडगतीनं येडलं होतं म्हणून मी त्याचं ऐकलो.
दौलतची माय जीव तोडून सांगत होती मला कान्या खाऊ नका म्हणून, पण मी तिचं म्हणणं कानावर घेतलो नाही, म्हणून हे हांडगी वेळ आली. भोग होय, भोगावंच लागतोय. दादा, मी ज्याच्या पाठीवर पाय देऊन आलो तो माझा भाऊ सर्पाचं टेकड देते. त्याचं ऐकून भाभीला बी दुप्पट औषणी येते. परक्याला सराप दिल्यावानी देते, पण डोमकावळा सराप दिल्यानं ढोर जत्रेला जात नाही. अजून माझं आण पाणी सरलेलं नाही. पिराजी, एक काम कर. दादा, करतो. कोणचं आहे ते सांग की. तू गोरठ्याला जाय, तिथं एक इमानदार सोनार आहे. तो भलताच नामी असून हागोनीचे औषध देते. येळ करू नका. उद्या रामपर्या संघ 5-10 रुपये घेऊन निघ. असा मोलाचा सल्ला देऊन जात पंचायतीचा मुखिया असलेला बापूचा सखा चुलत भाऊ निघून गेला. 5 रुपये काय, 5 भोकाचे खडको बी घरात नव्हते. मायनं कणगीतल्या 5 पायल्या बियावानी साळी काढली, कोमट्याच्या माथी मारून 5 रुपये आणले. बापूच्या सुरकुत्या पडलेल्या हातावर ठेवली आणि म्हणाली, आपण दोघं झुंझुरक्या उठून 4 तांबे पाणी अंगावर टाकून उठत बसत गोरट्याला जाऊत बरं की. दौलतीची माय, तू नको येऊ. बेजारीला धन, मी खट्या जाऊन येतो. नका, भवंड फिवंड येऊन आडरानात पडसान. मी येतो तुमच्या संग. भवंड येत नाही का चक्कर येत नाही, मी येतो जाऊन. मायनं बापूचं म्हणणं ऐकून घेतली. जमावाची रात्र भरकन जावी तसं ही रात लवकर गेली. मायनं भल्या पहाटे उठून वतलाला जाळ लावली. पाणी मस्त गाणी गात तापलं. तिने बापूला न्हाणीत नेऊन बसवली. माय तिच्या लाडक्याला आंघोळ घालावी तसं ती आमच्या सर्वांची माय त्याचं अंग घासू घासू आंघोळ घातली. त्यावेळी धर्तरीचा साखा 2 कासरे वर आला होता. त्याची कोमल आणि मंगल किरणं धरतरीवर पसरली. त्यामुळे ती न्हाण आलेल्या पोरीवानी चकाकत होती. बापूच्या देहात बळ संचारल्यावानी वाटलं मला, म्हणून तो मरणाचा पराभव करण्यासाठी गोरठाजवळ करत होता. थकलानी दमला की त्याचं सुरकुत्या पडलेलं बूड धरणीमायवर टेकवत होता. थोडं बरं वाटलं की मूल चालावं तसं चालत होता. तेव्हा एक प्रेमळ हृदयाचा वाटसरू जात होता. म्हणला, अरे भल्या माणसा, कोण्या गावचा तू? घर कशाला सोडलं रे याड्या? भवंडी येऊन वाटेत पडून मरशीन. परत घरी बाबा, माझी आण आहे तुला. रावसाहेब, मी काय मरत नाही जी, जाऊ द्या मला. असं म्हणून बापू गोरठाजवळ करत होता. एकदाचं गोरठं त्याच्यापुढे येऊन उभं राहिलं तेव्हा धर्तरीला ऊब देऊन तिला खेळवणारा तिचा सखा 7 समुद्रापलीकडं गडप्प झाला. बापू विचारत विचारत सोनाराचं घर गाठला आणि मंजूळ आवाजात म्हणाला, बाईसाहेब, मी हागोनीनं बेजार झालो जी. कारागीर औषध देतात म्हणून तुमच्या घरी आलो जी. दादा, जात काय रे तुझी? बाईसाहेब, मी शेलगावचा मांग आहे जी. नाही, कारागीर घरी नाही जी. त्याईचा नांदेडचा जीवाभावाचा बालमैतर खैऱ्या रोगानं मिळाला म्हणून ते त्याच्या मातीला गेलेत. उद्या येतीन, सकाळी या. असं म्हणून बाईनं तिच्या घराचा दरवाजा लावून घेतली. त्यामुळं बापूची घोर निराशा झाली. दुःखी कष्टी होऊन त्यानं एका खंगलेल्या योग्यावाने गावखोराच्या एका झाडाखाली उपाशी उपडी रात काढला. दिवसाचं धर्तीवर आगमन झालं, त्यामुळे ती उठलेल्या बाईवानी खुलली. तेव्हा माणसावानी माणसं डोक्यात किडे पडलेल्या कुत्र्यावानी वडी वडी करत होते. शिव्या देत म्हणत होते, अरे हे बेकारड्या, कोणच्या गावचा रे तू? मरून बिरून जा असेल, उठ इथनं, उठ. कुकडं कुठलं? पडबियाचे हो, मला हटकू नका. गुन्हानं जा. हे झाड तुमच्या बापाचं नाही. मी औषध घेण्यासाठी सोनाराकडं आलो, मी उठत नाही. असं आहे वय, मग बस की. असं म्हणून डोकं नसलेली माणसं डोहावर पोटं खाली करण्यासाठी लगबगीनं जात होती. तांबेने टमरेला हलवत घरी येत होते. तेव्हा दिवस 4-5 कासरे वर आला. त्यावेळी बापू काठी टेकवत टेकवत खैर्यारोग झालेल्या माणसावाने सोनाराच्या घरी गेला. तो नुकताच नांदेडहून घरी परत आला होता. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.